झालंय तसंच. पण कुर्लेकर शेठने कानही दिला नाही, तोंडही दाखवलं नाही. आणि त्याचं दर्शन मला जेव्हा झालं तेव्हा मीही बुद्धिमंताची सगळी वस्त्र प्रावरण बाजूला काढून त्यांना व्यवहाराचा मार्गावरच पकडण्याची सिद्धता केली. आणि त्याशिवाय दुसरा इलाज तरी कोणता होता? ते भेटल्यावर त्यांच्याशी काय बोलावं हा विचार करू लागलो. शेठ म्हणवता आपण, 3 दिवसांनी दिडी आपण विसरलात. आणि काय म्हणावं आपल्याला, काय म्हणावं काय आपल्याला? आयुष्यात कधीही आणि कुणालाही एवढ्या ताठ्यात न विचारलेला हा प्रश्न मी साक्षात कुर्लेकर शेठनाच विचारणार होतो. आणि जमलं तर त्याची कॉलर 4 चौघात पकडण्याचा बेत केला होता. आणि अचानक मी त्याच्या पुढ्यात ठाकलो. अतिसंतापाने माझे ओठ थरथरू लागले, हातपाय लटलटू लागले, तोंडातून शब्द फुटेना आणि डोळ्यात आग जाणवत होती. समोरून कुर्लेकर साहेब, अरे गटांगडे साहेब, लय दिवसांनी का बरं, गाव पारखं झालंय का काय? विनाकारण अघडपगड बोलणाऱ्या कुर्लेकर शेठला माझ्या पैशांची अजिबात फिकीर दिसली नाही. आणि मी फक्त पैसे एवढंच बोललो. पुढं काही बोलायची शक्ती एकवटून सुद्धा जमली नाही. अरे तिच्या पैशांचं होय, मी आता निघालोच होतं की तुमच्याकडं. माझा अंदाज चुकला होता. शेठ किती इमानदार हे माहीत असूनही मी भ्रमिष्ट झालो होतो. मनात शिरलेल्या पश्चातापाने संतापाचे डोंगर अलगद फुटत होते. बरं ते राहू द्या घडीभर, पहिले पोटाचं बघू. शेठ एका चांगल्यापैकी हॉटेलात मला घेऊन गेले. थंडगार पाणी पाजून मला थंड केलं. 150 रुपयांचा सहजासहजी चुराडा करणाऱ्या दिलदार माणसाबद्दल मी शंका घ्यावी हा माझ्यातला नाठाडपणा मला छळू लागला. सेठ, राग मानू नका, पैशांसाठीच तुमच्याकडे आलो होतो. अरे देतो की आत्ता म्हणजे अगदी आत्ताच. अरे निरोप जरी पाठविला असता तरी धावून आलो असतो म्या गटांगडे साहेब. काय पण म्हणणं तुमचं बघा. कुर्लेकर नाव लावतो म्या, उगाच नाही, कुर्लेकर. शेठ हेच डायलॉग मला ऐकवत राहिले, कोसत राहिले. तास झाला, 1.5 तास झाला, पण पैसे द्यायचं नाव काही घेईनात. मी सारखा त्यांचा मागे मागे हिंडत होतो. शेठ रस्त्यावर दिसणाऱ्या जवळजवळ प्रत्येकाशी अगदीच तेवढ्याच ढिलेपणाने, तेवढंच अघडपगड बोलत होते. माणूस मोठा, त्यानं भेटणारी माणसं मोठी, मोठ्या माणसांच्या मोठ्या गोष्टी, लाखाचा, करोडोंचा. आणि मी केवळ 5,000साठी. मलाही स्वतःचा भिकारडेपणाविषयी लाज वाटू लागली. पण एक मात्र लक्षात येईना की शेठ आत्ताच देतो म्हणायचे आणि पुन्हा मला सहजपणे विसरायचे. खिशाकडे मात्र त्यांचा हात जाईना. म्हणून आपण काय करावं हे मलाही कळेना. शेवटी मी कडवडून म्हणालो, शेठ मला पैसे देत आहात ना? अख्ख्या जगाची करुणा आर्तता माझ्या केविलवाण्या स्वरात अवतरली. पण तरीही सेठ कुठं दुसरीकडेच. अरे देव्या, लेख तुला शोधतोय मी. तो कशा पायी? देवराम उखा. हा देवराम उखा सचिंत नजरेने मला न्याव वाढू लागला, व्यवहाराचं बोलणं करता करता. आता कशा पायी लेखा? अरे लेखा विसरला म्हणजे? किती दिवस झालेत बघ, तुला 5 टिकल्या दिल्या होत्या. तू अजूनपर्यंत कधी स्वतःहून म्हणला का, हे घे तुमचं पैसं? हा खराई सेठ, ते विसरलोच होतो बघा की. पण तुमचा पैका डुबायचा नाही एवढी खात्री देतो की 8 दिवसानंतर. अरलेकाचा 8 दिवस म्हणतो या, मी कधी मागितलं का तुला? दिलेलं पैसे मागायची घाणेरडी सवय नाही आपल्याला. कुर्लेकर शेठच्या वाक्याने माझ्या मनावर पुन्हा घाव घातला. पण बघ, माणूस फिरतया माझा मागून, त्याला तोंड द्यायला लागतं. आता त्याला सांगू तरी काय? म्हणजे पाहुणं म्हणायचं तरी कोण? माझ्याकडे बघत देव्या म्हणला, अरे हो, याला ओळखत नाही तू? अरे हो आपला बाळ्या, गटांगडेचा बाळ्या, आपला त्यो गटांगडे, नाही आठवत? असं वय 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 वय. लघुशंकेसाठी काय वाटेल ते हुंगणाऱ्या कुत्र्यासारखा हुंगत देवरा मुखाने 4 प्रदक्षिणा माझ्या अंगाभोवती घातल्या. वर खाली मला न्याव वाढलं. बापा माझा, तू हे बाळ्या, गटांगडेचा बाळ्या, बघ बघ बघ, तुला पाहिलं आणि डोळं निवलं माझं. तुझा बा सांगत होता एकदा
पार तेव्हापासून तुला बघायची सारखी हुरहुर लागली होती मला केवळ बघण्यासाठी हुरहुर लागलेल्या ह्या देवरामुखाचे बोलणं ऐकून मला गलबलून आलं. किती प्रेमळ माणूस बिचारा. अजूनही संस्कृती टिकून आहे खेड्यातली ही मंडळी पाहिली म्हणजे मी नकळतपणे त्यांच्या पुढे लीन होऊन जातो आणि मी त्यांच्या पायावर डोकं ठेवतो. तसं ठेवलं देवरामुखाच्या पायावर. बापा माझ्या पाया पडतोस. धन्य झाला जीव माझा धन्य झाला माझ्या बापा. देवरामुखा देवखा या देवखाने असं म्हणताच माझ्या नेत्रातून पाणी गडगड गरंगडायला लागलं. काका चहा घ्यायचं का आपण? प्रतिसादाची वाट न पाहता मी हॉटेलकडे चालू लागलो. काका शेठ माझ्या मागोमाग चालू लागले. क्षणात परमपवित्र झालेल्या माझ्या काकांना शेठ सारखी कानखडी देत होते, दटावत होते आणि केवळ त्यांच्यामुळेच आयुष्यात पहिल्यांदा माझ्याकडून त्यांचा झालेला अपमान सांगत होते. कुर्लेकर शेठजींचा अपमान. कुर्लेकर शेठ नाव लावतो म्या. शेठ देतील काका, हिंदडू नका त्यांना. काका 8-10 दिवसात पैसे जमले तर तुम्ही मुंबईला या माझ्याकडं, मी तुम्हाला मुंबई दाखवीन. माझ्या बापा इतकं गोड मला जन्मात कोणी बोललं नाही र. नाही तुम्ही याच. माझं अंतःकरण करुणामयी झालं होतं. या काकांना मी चहाच काय पण काहीही पाजायला तयार होतो. चटकन थंड कोका कोलाची ऑर्डर त्या पोराला दिली आणि तशी त्याने बाटल्या आणून ठेवल्या. घ्या काका घ्या, थंड घ्या. बाप्पा आधी तू घे र. तू घोट घेतल्याशिवाय माझ्या गळ्यात घोट उतरणार नाही बघ. काकांच्या डोळ्यातून गळागळा अश्रू ढळत होते आणि अतिशय भावनामय निशब्द वातावरणात थंड पिऊन आम्ही तृप्त झालो, बाहेर पडलो. बापा 1 कप चहा पाजला असता तर जीवाला बरं वाटलं असतं र. एकंदरीत काकांचा आत्मा अद्याप तृप्त झालेला नव्हता. पुन्हा दुसऱ्या हॉटेलात जाऊन त्या दोघांना मी चहा पाजला. पैसे परत करण्यासाठी काका हमखास मुंबईला येणार असा करार त्यांचा वदनी वधून मी मुंबईला प्रयाण केलं. विचारवंताचं बुद्धिमंताचं सोंग घेऊन मी काकांचा आगमनाची सारखी वाट पाहू लागलो, पण काका अवतरले नाहीत. आठवडा झाला, दुसरा गेला, महिना उलटला आणि केवळ वरवर दिसणाऱ्या तथाकथित विचारवंताचे सगळे गुण माझ्या अंतरंगात भिनू लागले. काका नाहीत, सेठ नाहीत, गेले 5,000 गेले. मी खरोखर बोटं मोजू लागलो आणि आता तर मला वेळच लागलं होतं. बायकोला आतली खबर काहीच नव्हती. आणि अशाच एका दिवशी बायकोने मला निरोप सांगितला की मनी ऑर्डर आल्याचा. तुमच्या नावे मनी ऑर्डर आलेली आहे. प्रत्यक्ष हजर होऊन पोस्टातून ती तुम्ही सोडून घेणे. वामन पोस्टमनचा तो मेसेज. ती कुणाची असेल हे माहीत असूनही रात्री झोपेपर्यंत हा एकच प्रश्न वरचेवर बायकोला मी विचारित राहिलो. आणि या पलीकडे जास्त चर्चा मलाही नको होती, कारण मनात घाबरत होतो. बायकोला 5,000 रुपयाचं माझं गुपित कळलं, खलबत कळलं तर काय होईल, ही भीती सदैव मनात होती. सेठच्या नावाने बोटं मोडू लागलो, त्यांची अक्कल काढू लागलो, त्याला शिव्या देऊ लागलो. या शेठला द्यायचेच होते पैसे, तर स्वतः येऊन गुपचूपपणे माझ्याकडे का नाही देऊन गेला. आता या निमित्ताने हा सगळा प्रकार बायकोला कळेल आणि मग ती सगळे पैसे घेऊन टाकेल. वरून विचारवंताला पैसे पदार्थ असतात अशी माझी समजूत काढेल. ते पैसे जमवण्याकरता, जपून ठेवण्याकरता, लपून ठेवण्याकरता मी केलेलं कष्ट, मेहनत सगळं व्यर्थ जाणार होतं. शिवाय त्या खटाटोपात मी किती खोटं बोललो हे मला तिला सांगावंच लागलं असतं. तुम्ही माझा आयुष्यभर विश्वासघात केलात, तसा ह्या क्षणीही केला असं म्हणून आपणास परत उर्वरित जीवन पहिल्या पद्धतीने कंठावं लागेल. हात जोडून उभं असलेली ही सगळी सुखं पूर्ववत लुप्त होतील आणि म्हणून दिवसा ढवळ्या माझ्या डोळ्यांसमोर काजवे चमकू लागली. पण पोस्टात जाणंही जरुरीचं होतं.
बऱ्याच दिवसातून आज पोस्टात जात होतो. खरोखरच मनी ऑर्डर आलेली होती. मोठ्या अधीरतेने मी रकमेकडे पाहिलं. 5 ऐवजी 7,500 असतील याची अजूनही मला खात्री होती. कुर्लेकर सेठना मी ओळखत होतो. पण काय हे काय? 3 रुपये 85 पैसे फक्त. 3 रुपये 85 पैसे फक्त. वामन सांगत होता. फक्त एवढेच. वळणदार अक्षरातला संदेश छापल्यासारखा दिसत होता. चिरंजीव बाळू गटांगडे. कुर्लेकर सेठ यांच्याबरोबर झालेल्या तहानुसार आपले 5 रुपये पाठवित आहे. त्यातून 1 रुपया कमिशन आणि 15 पैशाचा मनी ऑर्डर फॉर्म आणि आता हे सगळं वजा जाता उर्वरित रक्कम 3 रुपये 85 पैसे पाठवतो आहे. पत्रही पाठवेन. पोच द्यावी ही विनंती कळावं. आपला नम्र दे उखा कानफटीत. देऊ का कानफटीत? दे बाबा दे. तुझी काहीही चूक नसताना तुला दोष देण्यात काय अर्थ आहे? खरा शकुनी तो शेठ, कुर्लेकर सेठ. भेटू दे त्याला एकदा चोरा. एकतर पैसे घेतलेत दुसऱ्याचे, ते वापरलेत, वरून पुन्हा हेटाळणी करतो. रे मला चिडवतो हे. नाही साहेब, कशाला चिडवू तुम्हाला? या उपर तुमची मर्जी. दिलेत तर घे, नाही दिलेत तर राहिलं. जबरदस्ती थोडीच आहे. वामन्या फटकल मारून माझ्याशी संवाद साधत होता. त्या मनी ऑर्डर फॉर्मवर मी सही केव्हा करतो आणि 1 रुपया त्यातून गहाड कसा करतो अशी वाट बघत होता. 3 रुपये 85 पैसे फक्त. त्यातून आणखीन खुशाली मागत होता. जबरदस्ती थोडीच आहे. वामन्या फटकल मारून माझ्याशी सुखसंवाद साधत होता म्हणण्यात त्याचा वेगळाच अर्थ जाणवत होता. वामन्या, एक सांग, माझ्या सासऱ्याकडून आतापर्यंत मला एकही पत्र का आलं नाही? मी काय सांगणार साहेब? जबरदस्ती थोडीच आहे. या पोस्टाबद्दल आता माझा पुरेपूर अभ्यास झाला होता. जबरदस्ती थोडीच आहे. हे घे 3 रुपये 85 पैसे, तू ठेव. वामण्याने पैसे न्यावळले वरून खालून आणि दुसऱ्या दिवशी वामण्या येऊन माझ्या दारात उभा राहिला. साहेब, पत्र. कुठून आलं रे एवढ्या दिवसात? आता कुठून येईल दुसरं? तुमच्या सासरवाडीहून. म्हणजे एवढ्या 4 वर्षातून येतंय म्हणतात ते आत्ता आलं. नाही साहेब, दर 8-4 दिवसांनी येतच की. मग मला कसं ठाऊक नाही? आता समजेल साहेब. दसरा दिवाळीला मॅडम आपल्याला आवर्जून वळिकतात. आता काल तुम्ही पण कृपा केली ना, म्हणून तुमच्या हातात हे पत्र दिलं. अरे चाल भाडा, म्हणजे आत काय खलबत चाललेलं. मी बरं म्हटलं. मोठ्या अधीरतेने ते पत्र वाचू लागलो. पत्र महाखबरी होतं. लिहिलं होतं, चिरंजीव सौकन्नेस, तुझ्या पत्रातली खंत मला कळली. तुझ्या बुद्धिमंत नवऱ्याचं, तुझ्या विचारवंत नवऱ्याचं आचरण आम्हाला कळलं. त्या कुर्लेकर शेठचा समाचार घ्यायला मी खंबीर आहे. तू अजिबात काळजी करू नकोस. पुढच्या हप्त्यात मी तिथं आल्याशिवाय एकंदरीत हे प्रकरण निस्तरणार नाही. आणि ती कोण, भांडारकर की कोण, तिचंही भांड वाजवल्याशिवाय मला चैन पडणार नाही. कारण ही सगळी भांडी वाजली तरच तुझ्या बुद्धिमंत नवऱ्याचं भांड वाजणार आहे. तू निश्चिंत असावं. बाप रे, म्हणजे सासरी बुवा येणार आणि माझं खाजगी लफडं वर येणार.
बुद्धिमंताचा चक्कर नाहीसा होणार, काही खरं नाही. आजपर्यंत बायकोच म्हणत होती, परंतु आता सासरे बुवाही दम देणार. नेहमीचाच दमतो. छाती बरोबर पोरगी झाली आणि तुम्हाला आता हे म्हातार चढ सुचतात. पुरीच्या लग्नाची काही चिंता वगैरे. मी खजील होऊन डोक्याला हात लावून असाच बसलो. हल्ली असाच बसण्याचा एक छंद जडलाय मला, असाच छंद जडलाय.